मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. काय मनी नाही भाव म्हणजे विठ्ठल म्हणतात, अरे मनातून तुमचा भावच नाही आणि माझी पूजा करताय, मी कसा तुम्हाला पावेन. देव आशान भेटायचा नाही रे, अशानं तुम्हाला देव भेटणार नाही. तुम्हाला खरी पूजा करावी लागेल. आणि खरी पूजा काय आहे? खरी पूजा काय आहे ते तुकडोजी महाराज आपल्या अभंगातून सांगत आहेत की देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ती काय बाजारातून भाजी आणली आणि केली त्याची भाजी असं नाही. खूपच स्वस्त आणि मस्त. असं म्हणतात की लहान लेकरामध्ये देव नांदतो. लहान लेकरू म्हणजे एक देवच असतं. असं का म्हणतात ह्याचा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? कारण लहान लेकराचं जे मन असतं ते निर्मळ असतं, शुद्ध असतं. त्याला कशाचा लोभ नाही, मोह नाही, द्वेष नाही, राग नाही, तिरस्कार नाही, गर्व नाही आणि कसलं व्यसन नाही. म्हणून म्हणतात की लेकरामध्ये देव असतो. मग तुम्हाला खरी जर पूजा करायची असेल तर तुम्हाला लेकरू व्हावं लागेल. लेकरासारखं मन निर्मळ करावं लागेल, लेकरासारखं मन शुद्ध करावं लागेल. कसलाच राग नाही, मोह नाही, लोभ नाही आणि कसलं व्यसन नाही. तेव्हा माझी तुम्ही पूजा करा, ती माझी खरी पूजा आहे. विठ्ठल म्हणतात की ही फुलं माझ्या अंगावर पडतायत, हे संगीत चालू आहे, हे सुगंधी अगरबत्तीचा सुगंध येतो आहे, पण ही माझी खरी पूजा नाही. खरी पूजा माझी केव्हा आहे? जेव्हा मनुष्य एखाद्या लहान लेकरासारखा निर्मळ शुद्ध मनाने जेव्हा माझं आचरण, माझं काय म्हणणं आहे, माणसानं माणसाशी माणसासम वागावे, लोभ करू नये, राग करू नये, द्वेष करू नये, एकमेकाबद्दल एकमेकांना मदत करावी, एकमेकांना मोटिवेट करावं आणि काहीही घाणेरडे पदार्थ व्यसन करणार नाही. जेव्हा तो अशा शुद्ध मनाने जेव्हा माझं भक्ती करेल, तेव्हा ती माझी खरी भक्ती असेल. तो माझा खरा सन्मान असेल, तो माझा खरा आदर असेल, तो माझा खरा गौरव असेल आणि ती माझी खरी पूजा करून माझ्याविषयी व्यक्त केलेला आदर असेल.